हा एवढा मोठा हार आला आहे माझ्याकडे आता. ज्यांनी मला दिला आहे त्यांनी कार घेतली, तर त्यांच्या कारला हा एवढा मोठा हार घातलेला होता. आणि त्यांनी आता तो यूज झाल्यानंतर मला फोन केला आणि सांगितलं की हे गुलाबाच्या फुलांचा मला वापर होतो ना, म्हणून मग तुला देतो आम्ही असं. आणि मला पण बरं वाटलं की मला गुलाबाची फुलं घ्यायला कुठे जावं लागत नाही. कोण ना कोण प्रत्येकजण आणून देत असतं. असं फुलांचे बुके यूज झालेत म्हणा, हार वगैरे सगळे असं दिले की मला त्याचा वापर होतो. आता ह्याच्यात मला मणी पण मिळालेत, जे माझं डेकोरेशनचं साहित्य असतं त्याच्यात मी हे वापरू शकते काही ना काही डेकोरेट करायला. आणि मणी पण एकदम उत्तम दर्जाचे आहेत, चांगले आहेत बघा. चांगला मोठा आहे मणी आणि आवाज पण बघा त्याचा कसा आहे तो, छान. म्हणजे असा साधासुद्धा मणी नाही आहे, अगदी हलक्या क्वालिटीचा चांगला आहे. त्यामुळे ते मणी पण मी व्यवस्थित ठेवणार आहे, कारण माझं डेकोरेशनचं सामान रॉ मटेरियल बरंच असतं, त्यात ते कुठे ठेवून देईन मी व्यवस्थित. कधी ना कधी ते वापर होईलच. हे पण आहे छान. आता ते काय मटेरियल आहे, माझ्यामध्ये तो थर्मोकॉल आहे, त्याला डेकोरेट केलं आहे. हे पण मी टाकणार नाही आहे, त्याचं काय यूज होईल पुढे मागे काहीतरी ठेवायचं. कुठची ना कुठची वस्तू बरोबर वापरात येते. आणि हे गुलाब आहेत जे मी टोनर ऑइल बनवते, त्यामध्ये मला ह्याचा वापर होतो. धूप बनवते, धूपांसाठी यांचा वापर होतो आपला. तर हे अशी आत्ता ती थोडी थोडी सुकायला लागलेत, कारण ते खूप लांबून प्रवास करून आलेला आहे. गाडी घेऊन आलेत ना, त्यावेळेला हा हार त्या गाडीवर होता आणि उन्हातून आल्यामुळे थोडी फुलं त्याच्यात त्यांच्या कडा आहेत त्या काळवंडायला लागल्या आहेत. त्यामुळे जी आतल्या पाकळ्या आहेत ना, त्या खूप ताज्या आहेत अजून. आता हा हार सोडवणं म्हणजे मोठं, म्हणजे 2-3 तास लागतील ह्या हारालाच आता, कारण व्यवस्थितरित्या ते सोडून काढावे लागणार आहेत. बघूया आता काम करताना तुम्हाला दाखवेनच मी कसं सोडवणार आहे ती. आणि हे पण आहे, हे बघा, ही फुलं व्हाईट आपली शेवंती जी आहे त्याची आहेत ही शेवंतीची फुलं. ही पण आपण धूपामध्ये मी वापरते. धूप करते ना मी जेव्हा, त्यावेळेला गोंडा, शेवंती सगळ्या प्रकारची फुलं धूपामध्ये वापर होतोच. तर ही पण वाळवायची पूर्ण पाकळ्या काढून, म्हणजे धूप बनवेन त्यावेळेला त्याच्यात ह्यांचा वापर होईल. ऑलरेडी माझ्याकडे आत्ता बऱ्याच फुलांच्या पाकळ्या मी वाळवून ठेवल्या आहेत. हा पण त्या स्टॉकमध्ये जाईलच. थोड्या पाकळ्या ज्या सुकलेल्या आहेत घेतल्या आता, त्या मी धुपामध्येच वापरणार. आणि ताज्या जेवढ्या मिळतील त्या वेगळ्या करणार, म्हणजे त्या मला टोनर आणि ऑइलमध्ये वापरता येतील. आणि खूप साऱ्या आहेत बऱ्याच, फक्त ह्या सुकवल्यानंतर ना थोड्या कमी वाटायला लागतात आत्ता जेवढा हार दिसतो त्यापेक्षा. तर असं हे आपलं काम आहे. मला बरीच लोकं अशी छान प्रतिसाद देत असतात. त्यांच्याकडे हार, बुके, फुलं वगैरे अशी यूज झालीत काही कार्यक्रमाने आणल्यावर, कुठच्या कार्यक्रमात कुठे झालीत, तर ती मला अशीच आणून देतात. त्याबद्दल त्यांचे पण खूप धन्यवाद. कारण म्हणजे खरंच त्यांना त्यावेळेला मी आठवते, हेच खूप आहे की निकिता ह्याचा वापर करेल आणि आणून देतात. तर खूपच म्हणजे मला पण छान वाटतं की प्रत्येक वेळेला कोण ना कोण मला अशा प्रकारे सपोर्ट करत असतात. खूप छान वाटतं.